मुलाचं लग्न नाही झालं तर आपण समजू शकतो, पण मुलीचं लग्न नाही झालं तर हे कसं शक्य आहे? तर गोष्ट नक्की ऐका पूर्ण. रोहन त्याच्या किराणा दुकानावरती बसला होता. त्याला फोन आला. त्याने फोन उचलला तेव्हा मोहिनी हळूच म्हणाली, "रोहन ऐक, तू माझ्या घरी काही सामान पोहोचवशील का? कारण माझ्या कमरेला दुखापत झाली आहे म्हणून मी दुकानात येऊ शकत नाही." रोहन लगेच म्हणाला, "हो हो मोहिनी मॅडम, तुम्ही वस्तू सांगा, मी लवकरच सामान घेऊन घरी येतो." असं म्हणत त्याने पेन आणि कागद काढला आणि वस्तूंची यादी बनवायला सुरुवात केली. मोहिनी 2 महिन्यापूर्वी गावात अंगणवाडी सेविका म्हणून काम करण्यासाठी आली होती आणि एका भाड्याच्या खोलीत राहत होती. 40 वर्षाच्या मोहिनी अजून लग्न झालेले नव्हते आणि ती तिच्या मामासोबत राहत होती. रोहनच्या दुकानातून वस्तू घेताना ते दोघे हळूहळू बोलू लागले आणि मग रोहनला कळलं की मोहिनी 10 वर्षाची असताना तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. तिच्या आईने एका श्रीमंत माणसाशी लग्न केले होते आणि मोहिनी तिच्या मामासोबत राहिली होती. काही वर्षापूर्वी तिच्या आईचाही आजारामुळे मृत्यू झाला आणि तेव्हापासून ती मामाच्या सोबत एकटीच राहत होती. शिक्षण झाल्यावर तिला अंगणवाडीची नोकरी लागली, पण जेव्हा कधी तिच्या लग्नाची चर्चा व्हायची तेव्हा ती मामाचा विचार करून मागं हटायची की तिचा मामा तिच्याशिवाय एकटा कसा जगणार. शिवाय मुलाचे आईवडील एवढ्या मोठ्या हुंड्याची मागणी करायची की ते तिच्या हाताबाहेर होते आणि तिला असं कोणी मुलगाही सापडला नाही जो लग्नानंतरही मोहिनीची काळजी घेण्याची जबाबदारी घेऊ देईल. त्यामुळे मोहिनीने लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. मोहिनीचा मामा तिला रात्रंदिवस सांगायचा की मुली, तू चांगला मुलगा शोध, त्याच्याशी लग्न कर, मी किती दिवस जगेन. पण मोहिनी मामाला सांगायची की चांगला मुलगा शोधणं इतकं सोपं काम आहे का. असेच हळूहळू तिच्यासाठी लग्नाचे प्रस्तावही येणे बंद झाले आणि ती एकटीच आयुष्य जगू लागली. मोहिनीलाही माहीत होते की रोहन अजूनही अविवाहित आहे, पण त्याचे लग्न का झाले नाही हे तिला परिसरातील लोकांकडून समजले. एकेवेळी रोहनने आपल्या काकूवर वाईट नजर टाकली होती, म्हणूनच कोणतेही कुटुंब रोहनशी संबंध ठेवण्यास तयार नव्हते आणि त्यामुळे तोही एकटा पडला होता अशी चर्चा परिसरात पसरली होती. पण मोहिनी जेव्हा जेव्हा रोहनच्या डोळ्यात पाहायची तेव्हा तिला एक विचित्र अस्वस्थता आणि शून्यता दिसायची. त्याच्या डोळ्यात इतका निरागसपणा होता की तो काकूसोबत असे चुकीचे कृत्य करू शकतो याची तिला कल्पनाही येत नव्हती. पण सत्य काय होते हे विचारण्याचे धाडस तिने कधीच केले नाही. आज जेव्हा रोहन सामान घेऊन मोहिनीच्या घरी पोहोचला तेव्हा त्याला मोहिनीचा मामा काम करत असल्याचे दिसले. मोहिनीच्या मामाला नीट उभेही राहता येत नव्हते. तेव्हा रोहन म्हणाला, "मामा द्या इकडे, मी मदत करतो." यावर आशीर्वाद देताना मामा जवळच्या खुर्चीवर बसला. त्या दिवशी जेवण रोहनने बनवलं. मामा म्हणाले, "बेटा, जेव्हा जेवण बनवतोच आहेस तर तुझ्यासाठी पण बनव. आता पुन्हा तुझ्या घरी जाऊन काय बनवणार?" रोहन काही कारणास्तव नकार देऊ लागला, पण मामाच्या आग्रहापुढे त्याचे काही चालले नाही आणि त्या दिवशी रोहनने मोहिनी तिच्या मामासोबत बसून जेवण केले. कितीतरी दिवसांनी तो असा आनंद अनुभवू शकला होता. नाहीतर घरी 2 कोरड्या भाकरी आणि डाळ स्वतः बनवून खात असे. त्या दिवसापासून मोहिनीचा पाय पूर्ण बरा. रोहन वेळोवेळी येऊन त्यांना मदत करत असे. रोहनचं चांगलं वागणं पाहून मोहिनीला तो चुकीचा माणूस असेल असं वाटलं नाही. शेवटी तिने पण त्याच्याशी बोलायचे ठरवले. कारण ती सत्य जाणून घेण्यासाठी आतुर होती. कदाचित रोहनने आपल्या चांगुलपणाने तिच्या हृदयाच्या कुठल्यातरी कोपऱ्याला स्पर्श केला असेल आणि रोहन हा वाईट माणूस आहे हे मानायला तिचे मन तयार नव्हते. एके दिवशी अंगणवाडीतून परत येत असताना मोहिनी तूप घेण्याच्या बहाण्याने रोहनच्या दुकानात पोहोचली. त्यावेळी ग्राहक कमी असल्याने तिने रोहनशी गप्पा मारू लागली. रोहनचाही आज मूड चांगला होता आणि तो तिच्याशी आनंदाने बोलत होता. का कळत नाही, जेव्हा जेव्हा मोहिनी त्याच्या आजूबाजूला असायची तेव्हा रोहनचे मन एका वेगळ्याच आनंदाने भरून जायचे. मोहिनीनं प्रकरण पुढे केले आणि हिम्मत करून म्हणाली, "रोहन, तू अविवाहित का आहेस? तू अजून लग्न का केले नाहीस?" तर रोहन हसायला लागला आणि म्हणाला, "देवाने माझ्यासाठी कोणी बनवलीच नाही." मग मोहिनी नजर चोरत म्हणाली, "तुझा स्वभाव एवढा चांगला आहे तर आजूबाजूचे लोक तुझ्या आणि तुझ्या काकूबद्दल असे का बोलतात?" हे ऐकून रोहनचा चेहरा फिका पडला. मोहिनीला वाटले की तिने चुकीचा प्रश्न विचारला आहे. रोहनला शांत पाहून ती म्हणाली, "सॉरी, तुला माझ्या बोलण्याचं वाईट वाटलं असेल." रोहन अचानक चकित होत म्हणाला, "नाही, मी काहीतरी विचारत करत होतो. तुम्हाला माहीत आहे मोहिनीजी, आजपर्यंत लोकांनी माझ्यावर फक्त आरोपच केले नाहीत तर माझी चेष्टासुद्धा केली आहे, पण माझे सत्य जाणून घेण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही. वर्षानुवर्षे माझ्या मनावर एक ओझे आहे. मी तुम्हाला सर्व काही सांगेन, पण आता नाही, संध्याकाळी. तुम्ही मला बागेजवळ भेटसाल का?" यावर मोहिनी विचार करू लागली की चला, रोहन काही सांगायला तर तयार आहे,
ती म्हणाली, ठीक आहे, मी संध्याकाळी बागेजवळ येते. त्यानंतर मोहिनी तिच्या घरी गेली आणि रोहन मागे काळातील आठवणींमध्ये हरवून गेला. या घरात रोहन त्याच्या काका, काकू आणि वृद्ध आईसोबत राहत होता. त्याची काकू मीना लग्न होऊन या घरात आली तेव्हा रोहन फक्त 15 वर्षाचा होता. काकूंनी अगदी आईप्रमाणे त्याची काळजी घेतली. रोहनचेही त्यांच्या काकूशी चांगले जमले. त्याच्या आईला अर्धांगवायू झाला होता, त्यामुळे तिला विशेष काळजीची गरज होती. काकूंनी त्याची मनापासून सेवा केली. एकंदरीत काकू आल्यावर जणू घराचा प्रत्येक कोपरा जीवाने भरून गेला होता. काका दिवसभर ड्युटीवर राहायचा आणि काकू घराची काळजी घ्यायची. हळूहळू वर्षे निघून गेली आणि रोहनने तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवले होते. यासोबतच तो मजबूत शरीरयष्टी आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाचाही मालक बनला होता. कॉलेजमध्ये अनेक मुली त्याच्यावर जीव ओवाळून टाकायला तयार झाल्या होत्या, पण रोहन कुणाकडे डुंकूनही पाहत नव्हता. एके दिवशी रोहन दुपारी घरी आला आणि तेव्हा त्याची काकू अंघोळ करून तिच्या खोलीत तयार होत होती. रोहन येताच मीनाने त्याला हाक मारली आणि म्हणाली, रोहन, प्लीज माझ्या खोलीत ये. बघ, माझे अडकले आहे. प्लीज माझ्या केसातला गुंता सोडव. रोहन बेधडकपणे काकूच्या खोलीत गेला आणि तिचे ओले केस उलगडू लागला. मग मीना हळूच रोहनचा हात धरून म्हणाली, रोहन, हळू, खूप दुखत आहे. रोहन पटकन म्हणाला, अरे माफ करा काकू, मी आत्ता तुमचे केस व्यवस्थित करतो. मग रोहनने आरशात पाहिलं तर त्याची काकू अगदी विचित्र नजरेने त्याच्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्याच्या उष्णतेने रोहन अस्वस्थ झाला आणि त्याने काकूचा कंगवा आपल्या काकूकडे परत केला आणि म्हणाला की काकू, तुम्हीच सोडवा, मी नाही करू शकत. एवढं बोलून तो परत जायला निघाला. तेव्हा मीना त्याचा हात धरून त्याला थांबवत म्हणाली, रोहन, तू खूप निष्पाप आहेस. माझ्या मनात काय आहे ते तुला कळतच नाही. हे ऐकून रोहनला जब्बर धक्का बसला. तेव्हा मीना पुढे म्हणाली, रोहन, मी वेडी झाली आहे तुझ्यासाठी. आता मला तुझ्या या कणखर बाहूंमध्ये प्रत्येक वेदना विसरायची आहे. जेठानी नेहमी झोपलेली असते आणि तुझा काका खूप अशक्त असतो. मला आनंदी ठेवण्याची ताकद त्यांच्यातही नाही. आपण दोघे मिळून आपले एक सुंदर जग निर्माण करू. मग आपण दोघेही आनंदाच्या सागरात नेहमी भिजत राहू. काकूचे बोलणे ऐकताच रोहनचे डोके फिरू लागले. त्याची काकू त्याच्या दिशेने सरकू लागली. तेव्हा रोहनने आपल्या काकूला दूर ढकलले आणि थरथरत्या आवाजात म्हणाला, काकू, काय बोलताय? हे पाप आहे. मी नेहमीच तुमचा आईसारखा आदर केला आहे. त्याचे बोलणे ऐकून मीना अस्वस्थ झाली आणि तिचे डोळे रागाने लाल झाले. ती रागाने म्हणाली, पहिल्यापासून मी या घराप्रतीच्या माझ्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या, पण माझ्या आजारी जेठानीची काळजी घेतली, तुझा अभ्यास पाहिला आणि तुझी सर्व प्रकारची काळजी घेतली आणि आता मला तुझी गरज आहे, तेव्हा तू नकार कसा देऊ शकतोस? तिचे हे रूप बघून थक्क झाला. मीनाने त्याच्या शर्टची कॉलर पकडली आणि त्याला स्वतःकडे ओढले आणि म्हणाली, तुला माझी आज्ञा पाळावीच लागेल. हे बघ, घरातल्या गोष्टी घरातच राहतील, कोणाला काही कळणार नाही. पण जर तू माझी आज्ञा पाळली नाहीस तर तुला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. रोहनने मोठ्या कष्टाने काकूपासून स्वतःची सुटका करून घेतली आणि पळत घराबाहेर पडला. तो घराच्या मागे तलावाच्या काठी धावत गेला. गवतावर बसून गुडघ्यात डोकं दडपून ढसाढसा रडला. त्याचे शरीर थरथरत होते आणि त्याला समजत नव्हते की अचानक हे काकूला काय झाले. तो तर काकूची पूजा करायचा. त्याला आपल्या काकूबद्दल खूप आदर होता, पण ती त्याच्याबद्दल असा विचार का करत होती? एवढ्या पवित्र नात्याला ती का कलंकित करते हे त्याला समजत नव्हते. रात्री उशिरापर्यंत तो तिथेच बसून रडत होता. तेवढ्यात अचानक त्याचा काका त्याला शोधत आला. त्याला वर खेचत त्याने त्याच्या जोरात थोबाडीत मारली आणि म्हणाला की फक्त या दिवसासाठीच तुझ्या काकूने तुला एवढ्या कष्टाने वाढवलं होतं, नालायक. तिने तुला तिच्या मुलासारखं वागवलं आणि तू तिच्याशी असं घृणास्पद कृत्य केलं आहेस. हे सर्व ऐकून रोहन निशब्द झाला. याचे अश्रू सुकले आणि तो आश्चर्यचकित आवाजात म्हणाला, काका, काय बोलताय? रोहनचे काका काही ऐकण्याच्या किंवा समजण्याच्या स्थितीत नव्हता. रागाने त्याचा विवेक हिरावून घेतला होता. मीनाने ही बातमी संपूर्ण परिसरात पसरवली होती की रोहनने तिच्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे. रोहन त्याच्या काकाला खूप स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करत होता, पण तो त्याच्यावर काही विश्वास ठेवतच नव्हता. रोहनच्या बोलण्यावर फक्त त्याच्या आईनेच विश्वास ठेवला होता. बाकी सगळे त्याच्याकडे तिरस्काराने पाहू लागले. घरी पोहोचल्यावर एकांतात मीना कुटील हसत म्हणाली, रोहन, तू माझा नाही तर कुणाचाच नाही. तू माझे म्हणणे मान्य केले असतेस तर हे गुपित आपल्या दोघांमध्येच राहिले असते, पण तू तर मोठा आदर्शवादी बनला होतास ना. आता बघ, काहीही न करता मी तुझी अख्ख्या वस्तीत बदनामी केली आहे. आता मी बघते मला जे तुझ्याकडून हवं होतं ते तू दुसऱ्यांना कसं देऊ शकशील.
मी तुला कधीच लग्न करू देणार नाही. रोहनला डोकं आपटल्यासारखं वाटलं. रोहनची चुकीची कृती पाहून त्याच्या काकाने लगेचच आईशी वाटणीबद्दल बोलायला सुरुवात केली. रोहनच्या काकूला खूप आनंद झाला, कारण आता तिला तिच्याविरुद्ध जेठानीच्या सेवेतून मुक्ती मिळणार होती. लवकरच रोहनचा काका त्याच्या पत्नीला घेऊन दुसऱ्या वस्तीत राहायला गेला आणि त्याच्या वाट्याचा जमिनीचा ताबा घेतला. वाटणीनंतर घरखर्च भागवण्यासाठी रोहनने वस्तीत घरासमोर किराणा दुकान उघडले होते. परिसरात दुकान नसल्याने त्याचे दुकान यशस्वी झाले, पण लोक त्याच्याकडे आदराने पाहत नव्हते. रोहनला कुठून तरी लग्नाचा प्रस्ताव आला की परिसरातील लोकांचे म्हणणे ऐकून मुलीचे कुटुंब पळून जायचे. ज्याच्यावर हा आरोप झाला आहे त्याला आपली मुलगी कोण देणार? अशी चुकूनही प्रकरण थोडं पुढे गेलं तर मीना शेजारून चौकशी करून त्या मुलीच्या घरी पोहोचायची आणि रडत रडत तिला तिचं दुःख सांगायची की माझ्या पुतण्याने माझ्यासोबत कसे गैरवर्तन केले. त्यामुळेच 45 वर्षाचा झाल्यानंतरही रोहन एकटाच राहत होता. आता त्याची आई वारली होती. रिकामं घर त्याला चावायला येत होतं. तो अनेक रात्र अशा निरर्थक जागून काढायचा. एकाकी जीवनाचा उपयोग काय, असा प्रश्न त्याला पडला. पण तरीही तो कोणत्या आशेवर जगत होता हे त्यालाच माहीत नव्हते. बाहेर जाऊन नोकरी करण्याइतपतही तो शिकलेला नव्हता. या घरात आईच्या आठवणी होत्या, वडिलांचा आशीर्वाद होता. त्याला हे घर आणि हे अंगण सोडून इतरत्र कुठेही जायचं नव्हतं. दुकानातून मिळणारे उत्पन्न जगण्यासाठी पुरेसे होते, पण त्याचे विचार ऐकून घेणारं कोणी नव्हते. याच्या मनातील वेदना तो कोणाजवळ शेअर करणार होता? मोहिनी गावात आल्यापासून मोहिनीच्या डोळ्यातील आणि त्याच्या आयुष्यातील शून्यता त्याला सारखीच वाटू लागली होती. आज त्याने ठरवले होते की तो करायचे नक्कीच. मोहिनीच्या प्रत्येक गोष्टीचे उत्तर देईल. संध्याकाळी बागेत जेव्हा तो मोहिनीला भेटला तेव्हा त्याने तिला आपल्या काकूशी संबंधित सर्व गोष्टी सांगितल्या आणि म्हणाला की माझ्या आदर्शाच्या चक्करमध्ये मी हरवलो, पण मी गावकऱ्यांच्या नजरेत जरी पडलो असलो तरी स्वतःच्या नजरेत पडलो नाही, याचा मला आनंद आहे. मोहिनीने आश्चर्याने, तुझा काही दोष नसताना तू गावकऱ्यांना सगळं का सांगितलं नाहीस? यावर रोहन हसला आणि म्हणाला, मोहिनीजी, जगात सत्य सिद्ध करण्यासाठी पुराव्याची गरज असते आणि माझ्याकडे पुरावे नव्हते. लोकांनी जे ऐकले ते सत्य म्हणून स्वीकारले. कदाचित मी आधी गोंधळ घातला असता तर कदाचित लोकांनी माझे शब्द खरे आहे स्वीकारले असते. घराच्या इज्जतीचा विचार करून मी गुपचूप रडत राहिलो, पण माझ्या काकूने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आणि माझ्याकडून बदला घेण्यासाठी माझी बदनामी केली. एवढे बोलून त्याच्या डोळ्यात ओलावा तरळला आणि तो गप्प झाला. मोहिनीचाही गळा भरून आला. तिने हळूच रोहनचा हात धरला. रोहनच्या अश्रूचे 2 थेंब तिच्या हातावर पडले. मोहिनी हळूच म्हणाली, तुझ्या म्हणण्यावर कोणी विश्वास ठेवो किंवा न ठेवो, मी तुझ्या डोळ्यात सत्य पाहू शकते. कोणतीही चूक न करता तुला इतकी शिक्षा मिळाली. आजपर्यंत तू एकटेच राहत आहेस. मला कळत नाही की सुरुवातीपासूनच तुझी निरागसता माझ्या हृदयाला कशी भिडली. मला तुला एक विचारायचं आहे, तू माझा जोडीदार होशील का? शेवटी आज मोहिनीने आपल्या भावना व्यक्त करण्याचे धाडस केलेच, अन्यथा रोहनला हे धैर्य कधीच जमले नसते, कारण बदनामी होऊन त्याने त्याच्या आपल्या कानावर विश्वास बसत नव्हता. ती गंमत करते का हे पाहण्यासाठी त्याने आश्चर्याने मोहिनीच्या चेहऱ्याकडे पाहिलं, पण मोहिनीच्या चेहऱ्यावरती लाजिरवाणी लाली पाहून त्याच्या ओठावर हसू उमटले आणि तोही हळूच म्हणाला, तू माझ्या आयुष्यात आलीस तर तुझे माझ्यावर उपकारच होतील. मोहिनी हळूच म्हणाली, माझ्या प्रेमाला उपकार म्हणून त्याची किंमत कमी करू नकोस. रोहनने धडधडत्या हृदयाला साक्षी ठेवून लग्न केलं आणि आता ते सुखात आहेत आणि रोहनची काकू पाहून आजारी आहे. शेवटी जो दुसऱ्यासाठी दगड टाकतो देव त्याच्याच डोक्यात दगड टाकतो.